नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। अचानक आपल्या घरी जर पाहुणे आले आणि आपल्याला जर शेवची भाजी करायची असली तर घरामध्ये शेव नाही किंवा बाजारात जायला कोणी नाही तर मग काय करायचं अशा वेळेला आपण? तर हेच मी तुम्हाला आजच्या रेसिपीत दाखवणार आहे। मी बनवणार आहे कच्च्या शेवची भाजी। नेमकी आहे काय तरी ही भानगड? चला तर मग तेच आपण बघूया। कच्च्या शेवच्या भाजीसाठी आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 3 कांदे चिरलेले, आपण हे कांदे भाजून घेणार आहोत तेल टाकून। आता कांद्यावरती आपण थोडं तेल घालणार आहे। कांदा आपला थोडा परतलेला आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे धणे, 10 ते 15 खोबऱ्याचे काप, 2 चमचे चणा डाळ, 1 इंच आल्याचे काप, 10 ते 12 लसूण पाकळ्या, आता हे सर्व आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचंय। कांदा परतायला कमीत कमी 4 ते 5 मिनिटं लागतात। चार ते 5 मिनिटं झालेले आहेत। आपला मसाला सुद्धा परतून झालेला आहे। तो आता आपण मसाला थंड करायला ठेवून देऊ। मसाला थंड होतोय तोवर आपण कच्च्या शेवेचं पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी मी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल। आता आपण पाण्याने ते घट्ट भिजवून घेणार आहोत। हे आपलं पीठ भिजत आलंय।
असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचंय. शेवचा साचा घेतलाय मी, त्यामध्ये आपण पीठ भरून घेणार आहोत. मसाला थंड झालेला आहे, त्याचा आता आपण वाटण तयार करून घेऊ. त्यात थोडंसं पाणी घालायचंय. मसाल्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, त्याचं बारीक वाटण तयार करून घेऊ. आता मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे. असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये आपण 1 वाटी तेल घातलेलं आहे. ते तेल आता आपण गरम करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मसाले टाकू. त्यामध्ये 2 चमचे तिखट, 1 चमचा मसाला, पाव चमचा हळद. आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आठ ते 10 मिनिटं मसाला परतून घ्या. या भाजीमध्ये जो मसाला वापरलेला आहे तो खानदेशातला काळा मसाला आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला परतून तयार झालेला आहे. 4 ग्लास पाणी टाकणार आहे मी मसाल्यामध्ये. आपल्या रश्श्यामध्ये आपण आता 3 ते 4 चमचे मीठ घालणार आहे चवीनुसार. त्या रश्श्याला उकळी आली की आपण शेव पाडायला घेऊया. आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण कच्चे शेव पाडायला घेऊ. अशा प्रकारे शेवच्या सोऱ्याने कच्चे शेव पाडून घ्या आणि रश्श्यामध्ये सोडा.
5 ते 6 मिनिटं कच्चे शेव शिजवून घ्या। तर आपले कच्चे शेव सुद्धा शिजलेले आहेत। हे बघा, हे शेव शिजलेले आहेत। तर आपली कच्च्या शेवची भाजी तयार आहे। वरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया। ही भाजी आपण पोळ्या, फुलके, भात, भाकरी याच्या सोबत खाऊ शकता।